मागील भागात आपण पाहिलं, श्रुती पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. शौर्य मात्र श्रुतीकडे चोरून बघत मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता. थोडा वेळ अभ्यास करून श्रुती आदल्या दिवसासारखं खाली अंथरूण टाकून झोपून गेली. शौर्याला काही केल्या झोप लागेना. तो हळूच उठला आणि श्रुती जिथं झोपली होती तिथे आला. आजही तिनं शॉर्ट कुर्ता आणि हाफ पॅन्ट घातली होती. शौर्य श्रुतीला निहाळत होता. तिची ती नाजूक कंबर, गोरेपान पाय आणि लालबुंद ओठ. त्याचं त्यालाच कळत नव्हतं काय चाललंय ते. त्यात श्रुती त्याच्याशी बोलतही नव्हती. आता पुढे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शौर्य त्याचं आवरून नाश्त्यासाठी खाली आला. श्रुतीही धावत पळत तिचं आवरून खाली आली. सगळे नाश्त्यासाठी बसले होते. श्रुती सगळ्यांना हात करून कॉलेजला जायला निघाली. इतक्यात अधिकरावांनी तिला थांबायला सांगितलं. श्रुतीने पटकन डोळ्यावर गॉगल चढवला. श्रुती माघारी वळली. इकडे ये, अधिकराव म्हणाले. आधी नाश्ता कर. श्रुती हसतच म्हणाली, नको, भूक नाहीये. अधिकराव उठले आणि श्रुतीजवळ गेले आणि त्यांनी तिच्या डोळ्यावरचा गॉगल काढला. तशी श्रुतीनं मान खाली घातली. अधिकरावांनी तिचा हात धरून तिला नाश्त्यासाठी बसवलं. श्रुतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अधिकरावांनी एका प्लेटमध्ये पोहे घातले आणि ती प्लेट तिच्यासमोर ठेवली. श्रुतीच्या हाताची चुळबुळ सुरू होती. काय झालं? अधिकराव म्हणाले. एक गोष्ट आज सगळ्यांना सांगतोय. इथं मालक मी आहे. त्यामुळे ह्या घरात कोणी राहायचं कोणी नाही हे मी ठरवणार. अधिकराव शौर्यकडे रागानं बघत बोलत होते. ते श्रुतीला म्हणाले, उशिरा येण्याचं कारण मला सांगितलं आहेस ना? मग अजून कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आणि हे घर तुझंही आहे, समजलं? इतकं बोलून त्यांनी श्रुतीचे डोळे पुसले. कोणीच काही बोलले नाहीत. सगळे गुपचूप नाश्ता करत होते. नाश्ता झाल्यावर आप्पासाहेब श्रुतीला म्हणाले, आम्हाला हसती खेळती काजोल पाहिजे. श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. शौर्य मात्र चिडून सगळ्यांकडे पाहत होता. कॉलेजला जाताना श्रुतीनं शौर्याकडे पाहून नाक मुरडलं. सगळे शौर्याकडे पाहून तोंड दाबून हसत होते. तो मात्र तिच्याकडे पाहत होता. सध्या घरातल्यांसमोर ना तो तिला काही बोलू शकत होता ना काही करू शकत होता. रोजच्याप्रमाणे आजही कॉलेजचा दिवस गेला. श्रुतीनं काही दिवसभर शौर्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कॉलेज सुटल्यावर शौर्य श्रुतीला पाहत होता, पण ती ना दिसली ना तिची बुलेट. तोही मग घरी निघून गेला. श्रुती आणि तिच्या ग्रुपची सध्या कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालू होती. तिनंही डान्समध्ये भाग घेतला होता. तिची आणि तिच्या ग्रुपची जोरदार तयारी सुरू होती. आजही श्रुती लेटच आली होती, पण आज जेवणाच्या वेळेत आली होती. सगळ्यांसोबत हसत खेळत गप्पा मारत जेवण झालं. शौर्य मात्र शांत शांत होता. त्यात दुसऱ्या दिवशी रविवार असल्यानं श्रुती आप्पासाहेबांसोबत संडे प्लॅनिंग करत होती. ह्या दोघांचं काय बोलणं चाललंय ते काही शौर्याला कळत नव्हतं. शेवटी तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानं श्रुतीही रूममध्ये आली. दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळं श्रुती मस्तपैकी मोबाईलवर मूव्ही पाहत सोफ्यावर बसली. एकटीच हसत होती. शौर्याची मात्र तिला पाहून चिडचिड होत होती, पण तो स्वतःला आवरत होता. दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळं श्रुती लेटच उठली होती. शौर्याची चिडचिड होत होती, त्यामुळे तो मित्रांना भेटायला निघून गेला. इकडे श्रुतीनं केलेल्या प्लॅनप्रमाणे घरात सगळं चालू होतं. शौर्य जेवायला येणार नव्हता, त्यामुळे सगळं जेवण श्रुतीनं तिच्या पद्धतीनं बनवलं होतं. घरातलं वातावरण आज खूप हसतं खेळतं होतं. संध्याकाळी 6 ते 9 श्रुतीनं मूव्हीचं प्लॅनिंग केलं होतं, तेही घरातल्या होम थिएटरमध्ये. आज कित्येक दिवसांनी शौर्य सोडून सगळे मूव्ही पाहणार होते. शौर्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या, त्यामुळे त्याला कोणीच काही सांगितलं नाही. श्रुतीनं सगळी अरेंजमेंट केली होती. त्याप्रमाणे सगळे मूव्ही बघायला जमले आणि तिनं घरात काम करणाऱ्या रमाईला आणि इतर 2-3 नोकरांनाही मूव्ही बघायला बसवलं. सगळे मूव्ही बघत होते. शौर्य घरी आला त्यावेळी रमाई आणि श्रुती पार्सल मागवलेले सँडविच सगळ्यांसाठी प्लेटमध्ये घेऊन निघाल्या होत्या. शौर्याने रमाईला विचारलं, ताई, घरात कोणी पाहुणे आले आहेत का? श्रुती मात्र तोंड फिरवून उभी होती. रमाई म्हणाली, नाही जी, ते सगळं ते मूव्ही का काय ते बघतात. शौर्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. इतक्यात श्रुती रमाईला म्हणाली, चला ताई लवकर, नाहीतर पिक्चर राहील आपला बघायचा. तसंही काही माणसं अरसिक असतात. इतकं बोलून श्रुती होम थिएटरमध्ये निघून गेली. शौर्य फक्त रागात बघत होता, पण त्याची पावलं आता रूमकडे वळेनात. तो हळूच होम थिएटरच्या बाहेर उभा राहून चोरून आत पाहू लागला. सगळे मूव्ही बघत हसत खिदळत होते. त्यानं अजून आत डोकावून पाहिलं. सगळे हेराफेरी मूव्ही पाहत होते. मस्त पॉपकॉर्न, सँडविच, कोल्ड्रिंक पीत मज्जा चालली होती. आप्पासाहेब शौर्याला म्हणाले, आत येऊन बघ, दारातून काय बघतोस?
तसा शौर्य गडबडला. ते ते मी फक्त बघत होतो. तुम्ही काय करताय ते? म्हणजे ते घरात कोणी दिसत नाही ना? शौर्य नजर चोरत म्हणाला आणि लगेच तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला. अख्ख्या घराला वेड लावणार आहे ही. 9 वाजले तरी शौर्यला जेवायला कोणी बोलवेना, म्हणून तो रागात खाली आला आणि किचनमध्ये गेला. तर त्याला श्रुती किचनमध्ये काहीतरी करताना दिसली. तो श्रुतीकडे बघत रमाईला जोरजोरात हाका मारू लागला. श्रुतीनं त्याला एक भुवई वर करून रागात काय म्हणून विचारलं. तसा शौर्य नाहीमध्ये मान हलवून बाहेर गेला. रमाई मात्र धावतच आली. काय पाहिजे? छोटे साहेब, रमाई म्हणाली. जेवायला मिळेल का? शौर्य म्हणाला. रमाई काही बोलणार तोच आतून श्रुतीचा आवाज आला. अजून अर्धा तास. सगळे मूव्ही बघण्यात बिझी होते. मुगाची खिचडी करतीये, श्रुती म्हणाली. ज्याला भूक असेल त्यानं अर्ध्या तासानं यावं. रमाई तर गप्प दोघांकडे पाहत होती. काय बोलावं तेच तिला सुचत नव्हतं. शौर्य तसाच शांत बसून राहिला. श्रुतीचा खूप राग येत होता त्याला, पण तिच्या विरुद्ध काहीही बोललं तरी त्यालाच फटके पडत होते. कधी ही बाया माझ्या आयुष्यातून जाणार आहे? अजून किती दिवस वाट पाहायची? ह्या निखिलला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे. तो विचार करतच होता की श्रुती त्याच्यासाठी प्लेटमध्ये गरम गरम खिचडी आणि सॅलड घेऊन आली, सोबत पापड आणि लोणचंही. शौर्याने प्लेटकडे पाहिलं. त्यानं रमाईला विचारलं, बाकीचे जेवणार नाहीत का? नाही, रमाई म्हणाली. ते मघाशी सगळ्यांनी सँडविच वगैरे खाल्लं आहे, त्यामुळं कोणीच जेवणार नाहीत. ते ताईंनी फक्त तुमच्यासाठी खिचडी बनवली. श्रुती जांभळी देत रमाईला म्हणाली, ताई मी झोपायला जाते. तुमचं आवरलं की तुम्ही पण झोपा. दमले बुवा, असं म्हणत श्रुती शिट्टी वाजवत वर रूममध्ये गेली. दमली ही मूव्ही बघून. शौर्य मनातच सरफडत बडबड करत होता. का ही माझ्याच नशिबात आली आहे? अजून किती सहन करू मी हिला? त्यानं रागातच गरम गरम खिचडीचा चमचा तोंडात घातला आणि त्याची जीभ भाजली आणि मनातच शौर्य श्रुतीला शिव्या घालत होता. थोडं फुंकून फुंकून त्यानं खिचडी खायला सुरुवात केली. एकतर त्याला खूप भूक लागली होती आणि खिचडी इतकी जबरदस्त झाली होती. त्यानं रमाईकडून अजून खिचडी मागून घेतली. जशी फटाकडी आहे तशीच जेवण पण छान बनवते, शौर्य मनातच म्हणाला. त्याचा आवरून तो रूममध्ये आला तर श्रुती मस्त खाली अंथरूण टाकून हातपाय पसरून झोपली होती. मूव्ही बघून दमल्या मॅडम, शौर्य मनातच म्हणाला. कशी आहे ही? घरात सगळ्यांवर काय जादू केली आहे कळत नाही. त्याला आज प्रकर्षानं चित्राची आठवण झाली. तिच्यासोबत लग्न झालं असतं तर आज माझं आयुष्य किती वेगळं असतं. ही आयुष्यात आल्यापासून आयुष्य नुसतं चित्रविचित्र झालं आहे. अजूनही लहान मुलासारखी वागते, कधी एकदमच मोठी असल्यासारखी वागते. मला जो त्रास होतोय तो तिलाही होत असेल का? का मुद्दाम करते सगळं? का सोडून गेलीस चित्रा? का? काय कमी होती माझ्यात? कुठे चुकलो होतो यार मी? सोडून जाण्याआधी तुला एकदा बोलावंसं नाही वाटलं माझ्याशी? त्यानं कपाटातून चित्रासाठी आणलेलं ब्रेसलेट काढलं आणि त्याच्यावर ओठ टेकवले आणि पुन्हा ते होतं तसं ठेवून दिलं आणि विचार करतच झोपून गेला. 2-3 दिवस झाले. अजूनही श्रुती शौर्यशी बोलत नव्हती की त्याच्याकडे पाहत नव्हती. शौर्यही सध्या शांतच होता. श्रुती सध्या कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीत होती. श्रुती आणि तिचा ग्रुप नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टींमध्ये पुढे होता. आज श्रुती लवकर उठली होती. शौर्य जिमवरून येण्याआधी ती कॉलेजला निघून गेली होती. शौर्य जिमवरून आला आणि तोही त्याचा आवरून कॉलेजला निघून गेला. कॉलेजमध्ये आज सगळीकडे विविध पोशाखात मुलं मुली दिसत होते. साधारण 11च्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. कॉलेजच्या ट्रस्टींकडून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रुती अँकरिंग करत होती. सुरुवात गणेश वंदनाने झाली. 2-3 डान्स झाले. सामूहिक काही सिंगल गाणी झाली आणि स्पोर्ट्स आणि कॉलेजमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांचा बक्षीस वाटप समारंभ झाला. श्रुतीलाही स्पोर्ट्समध्ये 3 मेडल होते आणि 1 ट्रॉफी मिळाली. शौर्याला खरं तर मनातून आनंद झाला होता, पण इतर शिक्षक असल्यामुळं त्याला श्रुतीशी बोलता आलं नाही. पुन्हा एकदा डान्सला सुरुवात झाली. श्रुती उत्तमरित्या अँकरिंग करत होती. आता श्रुतीचा डान्स होता. सगळे आपापल्या पोझिशन घेऊन उभे राहिले. पडदा बाजूला झाला. श्रुती आणि प्रसाद दोघेही मध्ये उभे होते. डान्सला सुरुवात झाली. गाणं सुरू झालं आणि शौर्याचे डोळे मोठे झाले. तू जानू वानू जो कहता है बेबी तेरी हो लगता है सामे. श्रुतीने शौर्याकडे पाहून डोळा मारला आणि शौर्य पुरता गडबडला.
श्रुतीचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून शौर्याची हवा टाईट झाली, पण रागही येत होता. प्रसादचे तिच्या अंगावर फिरणारे हात पाहून त्याचं डोकं सटकलं होतं. संपूर्ण हॉलमध्ये शिट्ट्या वाजत होत्या आणि वन्स मोअर म्हणून सगळे ओरडत होते. इकडे शौर्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. त्यात श्रुतीचा ड्रेस पाहून अजूनच त्याचं डोकं सटकलं होतं. तो गाणं संपायची वाट पाहत होता. जसं गाणं संपलं तसा तो उठून बॅकस्टेज गेला आणि सगळ्यांसमोर त्याच्या अंगावरचं जॅकेट काढून त्यानं श्रुतीला अंगावर घातलं आणि तिच्याकडे बघत रागातच जॅकेटची झिप लावली. सगळे शौर्य आणि श्रुतीकडे पाहत होते. काहीही न बोलता शौर्य तिथून निघून गेला. सगळे श्रुतीकडे पाहू लागले. श्रुती मात्र माहीत नाही या आविर्भावात सगळ्यांकडे हात वर करून पाहत होती. फक्त श्रुतीलाच शौर्याच्या वागण्याचं कारण माहीत होतं, पण ती कोणाला काहीच सांगू शकत नव्हती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. शौर्याच्या डोळ्यासमोर अजूनही श्रुतीचा डान्स आणि प्रसादचे तिच्या शरीरावर फिरणारे हात आठवून चिडचिड होत होती. का चिडतोय मी एवढा, त्याची मनातच बडबड सुरू होती. खूपच अस्वस्थ झाला होता तो. तिच्यापासून सुटका हवीये, मग का असं होतंय? का तिला त्या प्रसादनं हात लावलेला मला सहन होत नाहीये? का श्रुती, तू सतत त्याच्या जवळ असतेस? लग्न झालंय इतकं तरी भान ठेव. शौर्य खूपच अस्वस्थ झाला होता. तो आज घरी न जाता समुद्रकिनारी जाऊन बसला. इकडे कार्यक्रम आटोपला की श्रुतीची धमाल मस्ती करायला कॅफेत गेली. बराच वेळ सगळे मस्ती करत आजच्या कार्यक्रमाविषयी चर्चा करत सँडविच आणि कॉफीची मजा घेत होते. श्रुती शरीरानं तिथं होती, पण मन मात्र तिचं शौर्याकडे धाव घेत होतं. बोलत नाही अकडू, पण काळजी मात्र करतो. प्रेमात नाही पडला ना माझ्या? कसं कळेल मला? यार, लग्न झालंय आमचं, शोधून तर काढावंच पाहिजे. चला डिटेक्टिव्ह, कामाला लागा. श्रुती मित्रांसोबत धमाल मस्ती करून घरी आली. आल्या आल्या तिनं आप्पासाहेबांना आज कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमाविषयी सगळं काही सांगितलं. तिला मिळालेली बक्षीसही तिनं सगळ्यांना दाखवली. सगळे तिचं कौतुक करत होते. श्रुतीची नजर शौर्याला शोधत होती. कार्यक्रम संपून बराच वेळ झाला होता, पण शौर्य अजून आला नव्हता. तिनं आधीच कावेरीबाईंना ती जेवणार नसल्याचं सांगितलं आणि तिच्या रूममध्ये ती गेली. शौर्य रूममध्ये नव्हता. तिनं बाल्कनीत देखील पाहिलं, तिथेही तो नव्हता. शिट यार, कसं कळणार मला कुठे जाऊन बसले? एरवी तर आधी घरी येतात. काय करू डिटेक्टिव्ह श्रुती? देवानं डोकं दिलंय ते खाजवा जरा. श्रुती एकटीच स्वतःशी बडबडत होती. काय यार, काय करू? यश, श्रुती, मिळाली आयडिया. श्रुतीच्या सुपीक डोक्यात एक आयडिया आली होती. ती फ्रेश होऊन शौर्याची वाट पाहत होती. थोड्या वेळात शौर्य आला. श्रुतीनं बाल्कनीतूनच शौर्य आल्याचं पाहिलं. तिनं रूमच्या सगळ्या लाईट बंद केल्या आणि छान कॅन्डल पेटवल्या. थोड्याच वेळात शौर्य रूममध्ये आला. दरवाजा उघडून आत आला तर त्याला कॅन्डल्स दिसल्या. हे काय आहे? शौर्य मनातच म्हणाला. इतक्यात त्याच्या कानावर गाण्याचा आवाज पडला. बाहों में चले आओ, बाहों में चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. शौर्याने इकडे तिकडे पाहिलं. श्रुती बेडवर एका पायावर पाय टाकून बसली होती. शौर्याने तिच्याकडे पाहिलं तर श्रुती एका बोटानं त्याला स्वतःकडे बोलावत होती. ये आज का नहीं मिलन, ये संग है उम्र भर का, बाहों में चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. शौर्याने रागाने तोंड फिरवलं. श्रुती बेडवरून उतरली आणि त्याच्या गळ्यात हात घालून उभी राहिली. चले ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों. शौर्याने तिचे गळ्यातले हात बाजूला केले, तसे श्रुतीने त्याचे दोन्ही गाल पकडले. शौर्याने तिच्या दोन्ही गालाला हिसका दिला आणि तो बाजूला झाला. श्रुती मात्र त्याच्या मागे मागे जात होती. शौर्य पुढे पुढे आणि श्रुती त्याच्या मागे मागे. आता श्रुतीने शौर्याला बेडवर ढकललं आणि ती त्याच्या बाजूला आडवी झाली. आता श्रुतीनं त्याचे केस विस्कटले आणि त्याच्या शर्टची कॉलर धरून त्याला स्वतःकडे वळवलं. शौर्य तिच्या बाजूला उठला आणि श्रुतीनं त्याचा हात धरून स्वतःकडे त्याला खेचलं. आता शौर्य तिच्यावर पूर्ण झुकला होता आणि श्रुतीनं त्याच्या गळ्यात हात घातले होते. शौर्यही आता श्रुतीच्या डोळ्यात हरवला होता.
श्रुतीचे लालचुटूक ओठ त्याला खुणावत होते. श्रुती शौर्यकडे नवरा ह्या नात्यानं पाहत होती. शौर्याचं काळजी करणं तिच्या मनाला भावलं होतं. ती त्याच्या प्रेमात पडली होती. आता श्रुतीनं डोळे मिटून घेतले. श्रुतीचे हात शौर्याच्या केसात फिरत होते. दोघांनाही एकमेकांच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. पण इतक्यात शौर्य भानावर आला आणि श्रुतीचे हात झटकून बाजूला झाला. श्रुतीही बेडवरून उठून बसली. काय आहे हे सगळं? शौर्य जोरातच बोलला. श्रुती मात्र खाली मान घालून उभी राहिली. तो श्रुतीकडे वळला. हे बघ, तुला शेवटचं सांगतो. मॉम डॅडच्या इज्जतीसाठी मी तुझ्याशी लग्न केलंय. मी आयुष्यात फक्त चित्रावर प्रेम केलंय आणि मी तिची वाट पाहतोय. एक ना एक दिवस ती परत येईल, खात्री आहे मला. पुन्हा हे असलं काही करू नकोस. हवं तर पाया पडतो मी तुझ्या. श्रुती मात्र खूप हर्ट झाली होती. तिचे डोळे पाण्यानं भरले होते. ती काहीच बोलली नाही. शौर्याचं जॅकेट तिच्या अंगात होतं. ते तिनं रागानंच बेडवर फेकलं. शौर्यासाठी आणलेली कॅडबरी त्यातून बाहेर पडली. श्रुती मात्र रागातच दरवाजा उघडून बाहेर गेली. शौर्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता. इतक्यात बुलेटचा आवाज त्याच्या कानावर पडला. आता कुठे गेली ही? शौर्यही रागातच बाहेर पडला. त्याने त्याची बाईक घेतली आणि तिच्या पाठी जाऊ लागला. श्रुती जवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेली. गाडी पार्क केली आणि एकटीच जाऊन बसली. शौर्यही तिच्या मागे थोडं अंतर राखून बसला. एकतर श्रुतीनं हाफ पॅन्ट आणि शॉर्ट कुर्ता घातला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. शौर्य टेन्शनमध्ये तिच्या मागे गेला होता. रात्रीची वेळ होती. फार गर्दीही नव्हती. 4-5 मुलं तिथं घोळताना शौर्याला दिसली. शौर्य उठला आणि श्रुतीच्या बाजूला जाऊन बसला. श्रुती मात्र बोटांची नखं कुरतडत समोर बघत बसली होती. श्रुती, त्यानं हळूच आवाज दिला. काय आहे? श्रुती जोरात म्हणाली. प्लीज मला समजून घे ना. नाहीये माझं प्रेम तुझ्यावर. कसं समजावून सांगू तुला? ठीक आहे, श्रुती म्हणाली. इथून पुढे नसलेलं प्रेम आणि काळजी दोन्ही दाखवायची गरज नाही. इतकं बोलून श्रुती तिथून उठली आणि बुलेट घेऊन निघून गेली. शौर्य मात्र तिथेच विचार करत बसला. जेवलाही नव्हता तो. तसंही त्याची आता भूकच मेली होती. तोही आता घरी आला. त्याच्या रूममध्ये आला. त्यानं लाईट चालू केली. श्रुती त्याला कुठेच दिसेना. तिची गाडी तर खाली उभी आहे. मग गेली कुठे? तो लगेच बाल्कनीत गेला तर श्रुती त्याला बाल्कनीत झोपाळ्यावर पाय पोटात घेऊन झोपलेली दिसली. शौर्यानं तिला उचललं आणि आत रूममध्ये घेऊन आला. सोफ्यावर झोपवणार होता, पण रात्रीची झोपेत खाली पडते म्हणून त्यानं आज तिला बेडवरच झोपवलं आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. झोप तर त्याला येणार नव्हती म्हणून त्यानं गुपचूप एक सिगारेट घेतली आणि बाल्कनीत जाऊन बसला. बराच वेळ विचार करून तो पुन्हा आत रूममध्ये आला आणि श्रुतीच्या बाजूला झोपला. 1 तासाभरात श्रुती त्याच्या अंगावर हातपाय टाकून झोपली. तोही तसाच झोपून गेला. सकाळी ना शौर्याला लवकर जाग आली ना श्रुतीला. श्रुती शौर्याच्या मिठीत होती. शौर्य झोपेतच श्रुतीला मिठीत कुरवाळत होता. बऱ्याच वेळानं त्याच्या लक्षात आलं की श्रुती त्याच्या मिठीत आहे. तो ताडकन उठला आणि बाजूला झाला. काय करत होतो मी? वेळ लागेल मला. शौर्य मनातच बडबड करत उठला आणि बाथरूममध्ये गेला. श्रुतीनं एक डोळा उघडून बघितलं आणि नाक मुरडून दुसरीकडे तोंड करून झोपून गेली. शौर्य त्याचं आवरून रूममधून बाहेर निघून गेल्यावर श्रुती उठली आणि तिचं आवरायला निघून गेली. ती तिचं आवरून खाली आली. नाश्ता करताना आज श्रुती गप्पच होती. काय झालं? आप्पासाहेबांनी विचारलं. काही नाही, ती म्हणाली. मग आज आमची काजोल का शांत आहे? काही नाही आप्पा, ते एक्झाम आहेत ना नेक्स्ट वीकपासून, म्हणून थोडं टेन्शन आलंय. श्रुतीने खरं कारण सांगणं टाळलं. शौर्य तिच्याकडे चोरून चोरून बघत होता, पण श्रुती त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. श्रुती आज कॉलेजला न जाता तिच्या घरी गेली. तिनं घरात कोणाला काहीच सांगितलं नाही. खरं तर तिला तिच्या बाबाची खूप आठवण येत होती. तोच तर एक होता जो तिला समजून घेत होता. पण आता तिला ह्या गोष्टी तिच्या बाबालाही सांगता येणार नव्हत्या. नाहीतर उगाच तो काळजी करत बसला असता. शौर्य त्याचा आवरून कॉलेजमध्ये गेला. आज त्याला श्रुती कुठेच दिसेना. ना ती तिच्या ग्रुपमध्ये होती ना प्रसादसोबत. असेल इथेच कुठेतरी असं म्हणून तो आत कॉलेजमध्ये निघून गेला. दुसरं लेक्चर श्रुतीच्या वर्गावर होतं. शौर्य वर्गात गेला. त्यानं सगळीकडे नजर फिरवली, पण श्रुती काही त्याला दिसली नाही. आता शौर्य बेचैन झाला होता. प्रसादलाही तो विचारू शकत नव्हता. त्यानं श्रुतीला फोन केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. त्यानं नाईलाजानं शिकवायला सुरुवात केली.
घरीही तो फोन करून विचारू शकत नव्हता. कॉलेज सुटलं तरी श्रुतीचा पत्ता नव्हता. शौर्य आता अधिकच बेचैन झाला. घरी आला तर घरीही नव्हती. जेवतानाही ती नव्हती. बरं, विचारायची सोय नव्हती घरात. काल जे घडलं ते तोही घरात सांगू शकत नव्हता. जेवून शौर्य त्याच्या रूममध्ये एरझऱ्या घालत होता. 10च्या दरम्यान श्रुती आली. बुलेटचा आवाज ऐकून शौर्याचा जीव भांड्यात पडला. श्रुती वर रूममध्ये आली आणि सरळ बाथरूममध्ये निघून गेली. ती फ्रेश होऊन बाहेर आली. शौर्याने जरा चढ्या आवाजातच विचारलं, कुठे गेली होतीस? श्रुती मात्र ऐकू न गेल्यासारखी त्याला पाठमोरी उभी होती. श्रुती, पुन्हा शौर्याचा आवाज चढला. तुझ्याशी बोलतोय, कुठे गेली होतीस? कालच सांगितलंय तुम्हाला, नसलेलं प्रेम आणि काळजी दोन्ही करू नका. शौर्याचा राग मात्र आता अनावर झाला. त्यानं रागातच तिचा हात धरून ओढला आणि तिला भिंतीला टेकवलं आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. बराच वेळ शौर्य श्रुतीच्या ओठांचं रसपान करत होता. रागातच चावत होता. श्रुती प्रतिकार करायचा प्रयत्न करत होती, पण शौर्याने तिचे दोन्ही हात दाबून धरले होते. दोघांचेही श्वास जड झाले होते. शौर्य बाजूला झाला तशी श्रुती धावत बाल्कनीत गेली. ओ शिट, काय केलं मी? शौर्य स्वतःशीच बडबडला. तोही श्रुतीच्या मागे गेला. आय एम सॉरी, ते रागाच्या भरात झालं. श्रुती मात्र काही न बोलता हाताची घडी घालून निर्विकारपणे उभी होती. शौर्याची पुढे बोलायची हिंमतच झाली नाही. तो गुपचूप येऊन बेडवर झोपला. श्रुतीला शौर्याचं वागणं कळत नव्हतं. नेमकं त्याच्या मनात काय चाललंय हेच तिला समजत नव्हतं. ती बराच वेळ बाल्कनीत विचार करत उभी होती. थोड्या वेळात ती येऊन तिच्या जागेवर झोपली. दुसऱ्या दिवशी शौर्याला नेहमीप्रमाणे जाग आली. श्रुतीचा गजर हाकाजो मारत होता. काही मुलगी उठायचं नसतं तरी गजर लावते. त्यानं उठून तिचा फोन स्विच ऑफ केला. त्याचा आवरून तो जिममध्ये निघून गेला. तो आला तरी श्रुती अजून झोपलेलीच होती. शौर्य त्याचं आवरून खाली निघून गेला. थोड्या वेळात ती तिचं आवरून खाली आली. छान हसत खेळत ती सगळ्यांबरोबर नाश्ता करायला बसली. पण शौर्याकडे तिनं एकदाही पाहिलं नाही. तिचं आवरलं की ती सगळ्यांना बाय करून कॉलेजला निघून गेली. शौर्य मात्र तिच्याकडे आश्चर्यानं बघत होता. तोही नंतर कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याची नजर तिला शोधू लागली. त्याला श्रुती दिसली प्रसादचा खांद्यावर हात टाकून मस्त गप्पा मारताना. शौर्याला मनातून वाईट वाटलं, पण तो स्वतःच कारणीभूत होता ह्या सगळ्याला. लेक्चरच्या वेळीही तो अधूनमधून तिच्याकडे पाहत होता, पण ती एकतर खाली नाहीतर बाजूला बसलेल्या प्रसादकडे पाहत होती. शौर्याला आतून खूप त्रास होत होता. जे चाललंय ते पाहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. कॉलेज सुटल्यावरही श्रुती प्रसादसोबत जाताना त्याला दिसली. राग तर येत होता, पण त्याला नेमका कशाचा तेच समजत नव्हतं त्याचं त्यालाच. आजही श्रुती रात्री घरी उशिराच आली. सगळे तिची वाट पाहत होते. अजूनही दोघांचं नातं सुरळीत नाही हे एव्हाना घरात सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. पण आप्पासाहेबांना खात्री होती, एक ना एक दिवस या दोघांचं नातं सुरळीत होईल. त्यांनी घरात त्या दोघांच्या नात्याविषयी चर्चा करायची नाही असंच सांगितलं होतं. त्यांचा त्यांना वेळ घेऊ दे असं आप्पासाहेबांचं मत होतं. श्रुतीही घरात चांगलीच मिसळली होती. तीही आता घराचा एक भाग झाली होती. जेवण आटोपल्यावर ती तिच्या रूममध्ये जाऊन स्टडी करत बसली. शौर्य एरवी त्याचं काम स्टडी रूममध्ये बसून करायचा, पण श्रुती एकटीच बेडरूममध्ये होती. त्यात पुन्हा दोघांचं वाजलं होतं, म्हणून तोही त्याच्या रूममध्ये येऊन त्याचं काम करत बसला. मधून चोरून तो तिच्याकडे पाहत होता, पण श्रुती अजिबात त्याच्याकडे पाहत नव्हती. श्रुती मॅथ्सचा स्टडी करत होती, पण काय करणार, आधीच मॅडमचं मॅथ्स वीक, त्यात शौर्याला विचारूही शकत नव्हती. वैतागून तिनं प्रसादला फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला. प्रसादनं श्रुतीचा फोन उचलला आणि म्हणाला, बोल डार्लिंग, आता का फोन केलास? इकडे मात्र शौर्याचा तिळपापड झाला. श्रुती त्याला म्हणाली, ऐक ना बाबू, मला मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येतोय, सांगशील प्लीज? श्रुती इतक्या मधाळ आवाजात बोलत होती. हो डार्लिंग, सम सेंड कर, मी शिकवतो. इथे मी बसलोय ना, तरी बाबूलाच विचारायचंय? शौर्याच्या मनातल्या मनात चरफडत होती. श्रुतीने कानात हेडफोन घातले. तसा प्रसाद हुशार होता, टॉपर होता. त्या उलट श्रुती मॅडम होत्या. प्रसाद श्रुतीला फोनवर शिकवत होता. श्रुतीही समजून घेत होती. अभ्यास करता करता ती तिथेच टेबलवर डोकं ठेवून झोपली. शौर्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याला तिचा खूप राग आला होता. झोप तशीच, तो मनातल्या मनात बडबडत झोपला. शौर्याला काही केल्या झोप येईना. त्याच्या डोक्यातून काही केल्या श्रुतीचे विचार जातच नव्हते. त्यानं उठून पाहिलं तर ती अजूनही तिथेच झोपलेली होती. न राहून तो उठला आणि तिला उचलून त्यानं बेडवर झोपवलं आणि थोड्या वेळात श्रुती मॅडम शौर्याच्या अंगावर होत्या. तोही तसाच झोपी गेला.
त्यालाही बऱ्यापैकी श्रुतीच्या जवळ झोपण्याची सवय झाली होती. दुसऱ्या दिवशीही तिनं शौर्याकडे पाहिलं नाही. दोघेही एकमेकांपासून शक्य तेवढे लांबच राहत होते. त्यातल्या त्यात श्रुती जरा जास्त लांब राहत होती. तिचं आणि प्रसादचं बोलणं शौर्याला खटकत होतं. त्यालाही आता कळून चुकलं होतं की श्रुती आता त्याच्याकडे फिरकणार नाही. पाहता पाहता दोघांच्या लग्नाला 3 महिने होऊन गेले होते. श्रुतीच्या एक्झाम सुरू झाल्या होत्या. ती प्रसादसोबत स्टडी करत होती. कधी कधी ती त्याच्याकडे स्टडी करायला जात होती. एक दिवस स्टडी करता करता श्रुतीला खूप कंटाळा आला. तिनं प्रसादला भेटायचं का म्हणून विचारलं. तिचं बोलणं ऐकून शौर्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. 10 वाजून गेले होते. श्रुती ऐकणार नाही हे शौर्यालाही माहीत होतं. एकतर हाफ पॅन्ट आणि शॉर्ट कुर्ती झोपताना श्रुती घालायची. आताही ती तशीच निघाली. शौर्य काही बोलेपर्यंत ती तिची बुलेटची चावी घेऊन गेलीही. आता का भेटायचंही हिला. शौर्यही उठला आणि तिच्या मागे मागे त्याची बाईक घेऊन गेला. तिनं प्रसादला समुद्रकिनारी बोलवलं होतं. तोही त्याची बाईक घेऊन आला होता. शौर्य लांब उभा राहून त्या दोघांना बघत होता. दोघेही शांतपणे समुद्रकिनारी बसले होते. काय झालं? प्रसाद म्हणाला. पुन्हा भांडलीस का काकींसोबत? नाही रे, श्रुती म्हणाली. असंच करमत नव्हतं म्हणून तुला भेटायला बोलावलं. दोघांच्याही गप्पा चालू होत्या, मस्ती चालू होती. अचानक श्रुती प्रसादच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रसाद काय झालं म्हणून तिला विचारत होता. इकडे श्रुतीला प्रसादच्या गळ्यात पडून रडताना पाहून शौर्याची चिडचिड होत होती. प्रसाद तिचे डोळे पुसत होता. काय झालंय म्हणून विचारत होता, पण श्रुती त्याला सांगत नव्हती. श्रुतीला कोणाकडेच मनातल्या भावना सांगता येत नव्हत्या. प्रसादनेही तिला जास्त काही विचारलं नाही. तिची समजूत तो काढत होता. मध्येच एखादा जोक सांगून हसवत होता. दोघेही छान हसत खेळत मस्ती करत गप्पा मारत बसले होते. शौर्य मात्र हताश होऊन फक्त बघत होता. थोड्या वेळात श्रुती आणि प्रसाद उठले तशी शौर्याने बाईक स्टार्ट केली आणि घरी गेला. थोड्या वेळात श्रुतीही घरी आली आणि तिच्या जागेवर जाऊन झोपली. थोड्या वेळानं शौर्य उठला आणि श्रुतीजवळ जाऊन बसला. तिचा चेहरा रडल्यामुळं थोडा मलूल वाटत होता. का त्रास होतोय मला? तू मला माझ्या आयुष्यातही नको आहेस आणि मी तुला कोणासोबत पाहूही शकत नाही. माझं मलाच कळत नाही आहे श्रुती. प्लीज श्रुती, माफ कर मला. विनाकारण तुझ्या आयुष्याचा खेळ झालाय. कळतंय ग मला. तुलाही मन आहे. तुलाही तुझं मन मोकळं करावंसं वाटत असेल, पण नाही करता येत. पण मी मुद्दाम नाही करत ग. अजूनही मी तुला चित्राची जागा देऊ शकलो नाही. त्या दृष्टीनं मी तुझ्याकडे पाहिलंच नाही कधी. पण तरीही मी तुला दुसऱ्या कोणासोबत आणि त्या प्रसादसोबत तर नाहीच पाहू शकत. ती गाढ झोपली होती. नकळत त्याचे हात तिच्या चेहऱ्यावरून फिरले. तोही तिच्याच बाजूला आडवा झाला. वेड्यासारखा तिच्या मलूल चेहऱ्याकडे पाहत होता. थोड्या वेळातच श्रुती शौर्याच्या मिठीत गाढ झोपलेली होती आणि शौर्यही तिला मिठीत घेऊन झोपी गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.